तर ट्रिपल मर्डरनं सोलापूर शहर हादरलं। वेगवेगळ्या घटना आज एक ते दोन दिवसाच्या अंतरानं सोलापुरात घडलेल्या आहेत। त्यामुळे सोलापुरात गुन्हेगारी वृत्तीला, गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाहीये का हा प्रश्न उपस्थित होतो। आता पुढची बातमी भंडाऱ्यातून। भंडाऱ्यातील साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांच्यावर चाहत्यांनी पैशांचा वर्षाव करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। साकोलीत बुद्ध पौर्णिमेनिमित्त संगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्यात आमदार नाना पटोले यांनी कलावंतांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी मंचावर आगमन करत कलावंतांना दाद दिली। त्यावेळी नाना पटोले यांच्या चाहत्यांनी पटोले यांच्यावर पैशांचा वर्षाव करत असल्याचं दिसून येत आहे। सध्या जिल्ह्यात हा व्हिडिओ व्हायरल होतोय। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आता आपल्या सोबत आहेत। तर प्रवीण, नेमकं तिथे काय घडलं ते दृश्यांमधून आपल्याला दिसतंय, पण त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर नेमकं काय घडलं ती माहिती द्या। नक्कीच बुद्ध पौर्णिमेनिमित्त संगीत गीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि त्या ठिकाणी नाना पटोले यांना बोलवण्यात आलं होतं। आणि नाना पटोले जेव्हा मंचावर चढले आणि त्या संगीत कार्यक्रमामध्ये ज्या कलावंत आहेत त्यांना दाद देत असताना त्यांच्या चाहते स्टेजवर चढले आणि नाना पटोले यांच्या अंगावरून पैसे ओवाळत त्यांनी स्टेजवर पैशाची उधळण केलेली आहे। हा व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। सौरभ, ठीक आहे, धन्यवाद या माहितीबद्दल।